माझे नाव सायली आहे. गेल्या महिन्यात माझे राहुल सोबत लग्न झाले. माझे सासरे सासू या जगात नव्हते. माझ्या नवऱ्याला एक मोठी बहीण होती. तिचे नाव श्वेता होते. तसेच त्यांचे मोठे भाऊ आणि बहिणी देखील होते. माझ्या जेठचे नाव प्रणव आणि जेठाणीचे नाव उज्ज्वला होते. माझ्या जेठाणींना 3 महिन्यांचा मुलगा होता. त्यांचे लग्न माझ्या लग्नाच्या 1 वर्ष आधी झाले होते. माझी मोठी नणंद वयाने साधारण 35 वर्षांपेक्षा मोठी होती. ऐकले होते की तिनेच दोन्ही भावांचे संगोपन केले होते. कारण जेव्हा माझ्या सासऱ्यांचे निधन झाले तेव्हा माझा नवरा फक्त 2 वर्षांचा होता. जेठ 4 वर्षांचे होते आणि श्वेता दिदी 10 वर्षांच्या होत्या. घरातील सर्वजण चांगले आणि समृद्ध होते. नणंदही खूप चांगल्या स्वभावाची होती. श्वेता दिदी स्वतः माझ्या घरी राहुलचा विवाह प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. माझ्या घरच्यांना एक सुसंस्कृत, शिकलेला आणि चांगला मुलगा हवा होता. राहुलमध्ये संस्कार होते आणि तो खूप मेहनत व जिद्दीने काम करत असे. या घरात आल्यानंतर काही दिवस सर्व काही खूप चांगले चालले होते. पण हळूहळू मला जाणवले की माझ्या जेठाणी उज्ज्वलाचे वागणे इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. श्वेता दिदी बहुतेक वेळ कार्यालयात जात असत. कार्यालयाचे काम त्या दोन्ही भावांसोबत मिळून सांभाळत असत. घरात भरपूर नोकर चाकर होते. श्वेता दिदींनी मला सांगितले होते की तुला घरातील कोणतेही काम करण्याची गरज नाही. या घरात कामासाठी भरपूर नोकर आहे. मी अनेकदा जेठाणी उज्ज्वलाच्या खोलीत त्यांच्याशी बोलण्यासाठी गेले होते. पण त्यांचा मूड नेहमीच खराब असायचा. त्या माझ्याशी कधी नीट बोलतही नव्हत्या. श्वेता दिदी जेव्हा राहुल सोबत रात्री घरी यायच्या तेव्हा त्या मला त्या घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे दिवसभरातील सगळ्या गोष्टी विचारायच्या आणि म्हणायच्या की सायली, तू दिवसभर काय केलंस? तू कोणत्याही कामाला हात लावला नाहीस ना? मी म्हणायचे की नाही दिदी, मी तर सारा दिवस माझ्या खोलीतच असते, आराम करते आणि मग कंटाळा येतो. राहुल म्हणायचे की आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. तुला जे आवडेल ते कर, पण घरातील काम मात्र करू नकोस. तू या घरची सून आहेस. मला खूप आनंद व्हायचा जेव्हा या घरात मला एवढा मान सन्मान मिळायचा. कधी कधी माझ्या मनात विचार यायचा की श्वेता दिदींनी आपल्या दोन्ही भावांचे संसार उभे केले, मग त्यांनी स्वतःचे लग्न का केले नाही? मी मनात ठरवले की याबद्दल श्वेता दिदींशी बोलायला हवे, कारण त्या नेहमी कामात व्यस्त असायच्या. एके दिवशी मी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने कॉफी बनवली आणि त्यांच्या खोलीत गेले. थोडा नाश्ताही सोबत घेतला. जसेच मी खोलीत शिरले तसे एक गोड सुगंध माझ्या नाकाला जाणवला. श्वेता दिदी आरशासमोर उभ्या राहून आपल्या अंगावर अत्तर लावत होत्या. त्यांचे वय साधारण 35 किंवा त्याहून थोडे जास्त असावे, पण त्यांना पाहिल्यावर त्या 40-45 वर्षांच्या वाटायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच सुरकुत्या पडल्या होत्या. शरीर थोडे अशक्त झाले होते, तरी त्यांनी स्वतःला व्यवस्थित सांभाळले होते. त्या रात्रंदिवस काम करत असत, कधी कार्यालयाचे तर कधी कारखान्याचे. त्यांना पाहिले की असे वाटायचे जणू त्या 2 मुलांची आईच आहेत. राहुल सांगायचे की कार्यालयातील सर्वजण त्यांना दीदी आई म्हणून हाक मारतात. मी पाहिले होते की माझे जेठ आणि जेठाणी श्वेता दिदींना फारसा मान देत नव्हते. मी जेव्हा दरवाजावर टकटक केली तेव्हा श्वेता दिदींनी पटकन मान वळवून माझ्याकडे पाहिले आणि अत्तर ड्रेसिंग टेबलावर ठेवत म्हणाल्या की अगं ये ना सायली, माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावण्याची काही गरज नाही. तू कधीही न घाबरता माझ्या खोलीत येऊ शकतेस. शेवटी तू माझी बहिणी आहेस आणि माझ्यासाठी अगदी लहान बहिणीसारखी आहेस. श्वेता दिदींच्या शब्दांनी मी खूप प्रभावित झाले. मी म्हणाले की दीदी, मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने कॉफी बनवून आणली आहे. त्यांनी पलंगावर बसत मला बसण्याचा इशारा केला. कॉफीचा कप हातात घेतला आणि धन्यवाद म्हणाले. मग म्हणाल्या की तू माझ्यासाठी कॉफी का बनवलीस? घरात नोकर आहेत ना? मी हसत म्हणाले की दीदी, माझ्या लग्नाला आता 20 दिवस झाले आहेत. या घरात अजून माझी कोणाशीही मनमोकळ्या गप्पा झाल्या नाही. तुम्हालाही मोकळा वेळ मिळत नाही. तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात, एवढी मोठी कंपनी सांभाळता, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटते. म्हणून आज मी ठरवले की तुमच्याशी निवांतपणे बोलावे. राहुलही कार्यालयाचे काम करून थकले होते आणि झोपले आहेत. मला कंटाळा येत होता म्हणून मी तुमच्या खोलीत आले.
त्यांनी सांगितले की हे तर तू खूप छान केलेस, पण तू स्वतःसाठी कॉफी बनवली नाहीस का? मी म्हणाले, दीदी, मला कॉफी फारशी आवडत नाही. थोडा वेळ थांबून मी म्हणाले की दीदी, मी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही विचारू शकते का? त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या की हो हो, का नाही, विचार ना, तुला काय विचारायचे आहे? मी सावधपणे म्हणाले की तुमचे एवढे वय झाले आहे, तुम्ही काम करणाऱ्या आणि यशस्वी स्त्री आहात, मग तुम्ही लग्न का केले नाही? तुम्ही दिसायलाही खूप सुंदर आहात. काय तुम्हाला कधी कोणावर प्रेम झाले होते का, की लग्न जुळूनच आले नाही? माझे प्रश्न ऐकून त्या काही क्षण शांत झाल्या. मग हलकेसे हसत म्हणाल्या की सायली, आज प्रथमच मला असे वाटले की या जगात कोणीतरी असेही आहे ज्याला माझ्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. मी आश्चर्याने म्हणाले की दीदी, तुमचा नेमका काय अर्थ आहे, मला समजले नाही. त्यांनी शांत स्वरात सांगितले की खरे सांगायचे तर ज्या प्रकारे तू माझ्या जवळ बसलीस, प्रेमाने माझ्यासाठी कॉफी बनवून आणलीस आणि इतक्या आपुलकीने माझ्याशी बोलत आहेस, ते मला खूप छान वाटले. कदाचित माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीच कोणाशी माझ्या कठीण काळाबद्दल बोलले नव्हते. खरं तर या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेही नव्हती. जेव्हा आईवडिलांची सावली डोक्यावरून निघून जाते, तेव्हा मुलींनाही आपल्या लहान भावंडांसाठी आई वडील बनावे लागते. खरं तर मी माझ्या भावांमुळे कधी लग्नाचा विचारच केला नाही. माहीत नाही का, पण मला माझ्या दोन्ही भावांवर खूप प्रेम आहे. जेव्हा आई वडिलांचे निधन झाले तेव्हा ते दोघे खूप लहान होते, आणि जेव्हा मी लग्नाच्या वयाचे झाले तेव्हाही मला ते लहानच वाटत होते. मी सतत विचार करायचे की जर माझे लग्न झाले तर माझ्या भावांचे काय होईल, त्यांची काळजी कोण घेईल, त्यांचे संगोपन कोण करेल? मी त्यांना जगाच्या भरोशावर सोडू इच्छित नव्हते. मला भीती वाटायची की माझे भाऊ कुठे चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत. त्यामुळे मी कधीच लग्नाचा विचार केला नाही. कदाचित मी माझ्या स्वतःच्या इच्छांकडे कधी लक्षच दिले नाही. श्वेता दिदींच्या डोळ्यात अचानक पाणी आले. त्यांच्या असहाय्यतेने मला खूप वाईट वाटले. त्यानंतर थोडा वेळ आम्ही इतर गोष्टींबद्दल बोलत बसलो आणि मग मी माझ्या खोलीत परत आले. मला माझ्या जेठ आणि नवऱ्याच्या वागण्यातून हे जाणवले होते की त्या दोघा भावांना आपल्या मोठ्या बहिणीची फारशी काळजी नव्हती. माझ्या जेठानी उज्ज्वला आपल्या नवऱ्यासोबत खरेदीला जायच्या, फिरायला जायच्या, बाहेर जेवायला जायच्या, पण त्यांनी कधीही श्वेता दिदींना आपल्या सोबत येण्याचे आमंत्रण दिले नव्हते. उलट जेव्हा आम्ही सर्वजण रात्री एकत्र बसून जेवण करत असू तेव्हाही श्वेता दिदींना जेवणासाठी कोणी बोलावत नसे. ते स्वतःच्या मनाप्रमाणे कधीही जेवण करून घेत असत. या घरातील ही पद्धत आणि लोकांचे त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष मला अजिबात आवडत नव्हते. माहीत नाही का, पण मला श्वेता दिदींबद्दल एक वेगळीच सहानुभूती वाटू लागली होती. एका संध्याकाळी राहुलने मला कार्यालयातून फोन केला. मी जसा फोन कानाला लावला तसाच तो म्हणाला की सायली, लवकर तयार हो, आज आपण बाहेर जेवायला जाणार आहोत. त्यांचे हे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला, पण अचानक माझ्या मनात श्वेता दिदींचा विचार आला. मी थोडे संकोचित राहुलला म्हणाले की हो, मी तयार होईन, पण मला वाटते की आपल्यासोबत श्वेता दिदींनीही यावे. तुम्ही त्यांना बोलावले आहे का? जर नाही बोलावले तर त्यांना फोन करून सांगा ना, किती छान होईल, आपण सगळे मिळून बाहेर जेवायला जाऊ. माझे हे बोलणे ऐकताच राहुल अचानक चिडला. तो म्हणाला की तू वेडी झाली आहेस का? हे बाहेर जेवायला जाणे फक्त आपल्या दोघांसाठी आहे. आपल्या लग्नाला 2 महिने होत आले आहेत, अजून मी तुला फिरायलाही घेऊन गेलो नाही. मी विचार केलाय की कार्यालयात काम खूप आहे, बाहेर फिरायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही, म्हणून निदान तुला जेवायला तरी घेऊन जातो. आणि तू आहेस की मध्येच श्वेता दिदींना आणत आहेस. श्वेता दिदी तर दिवसभर कोणा ना कोणासोबत बैठका घेत असतात आणि त्यांचे खाणेपिणे व्यवस्थित चालते. तू त्यांची काळजी करू नकोस, रात्री तयार राहा. एवढे बोलून त्याने पटकन फोन ठेवून दिला आणि माझे पुढचे काहीही ऐकून घेतले नाही. मी खूप उदास झाले, पण नंतर मी विचार केला की पुन्हा कधीतरी आपण दुसरीकडे जाऊ, तेव्हा श्वेता दिदींनाही सोबत घेऊन जाऊ. माझ्या जेठानी उज्ज्वला श्रीमंत घरातील होते आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. राहुलसाठी माझी निवडही श्वेता दिदींनीच केली होती.
माझ्या जेठ आणि जेठाणींचे प्रेमविवाह झाले होते. त्यांनी आपल्या मनाप्रमाणे लग्न केले होते. ते दोघे पती पत्नी आपल्या आयुष्यातच मग्न असायचे. माझा नवरा राहुलही आपल्या मोठ्या भावासोबत नेहमी थोडा दुरावलेलाच वागत असत. मी त्या तिघ भावंडांमध्ये तितकी आपुलकी किंवा प्रेम कधी पाहिले नव्हते जितके सामान्य कुटुंबांमध्ये असते. मात्र श्वेता दिदी आपल्या दोन्ही भावांची नेहमी काळजी घेत असत. त्या आमच्यासोबत बसून जेवत नसल्या तरी नोकरांना नेहमी विचारत असत की त्यांच्या दोन्ही भावांनी आणि वहिनींनी जेवण केले आहे की नाही. ऐकले होते की त्या तिघ भावंडांची कार्यालयातील स्वतंत्र खोलीही वेगवेगळी होती. माझा नवरा राहुलही कधी आपल्या बहिणीजवळ बसून 2 क्षण बोलायला तयार नसत. एके दिवशी कार्यालयातून अचानक फोन आला की श्वेता दिदींची तब्येत बिघडली आहे. त्यांना चक्कर येऊन कार्यालयातच बेशुद्धी आली होती. ही गोष्ट ऐकून माझे हृदय धडधडू लागले. मी ताबडतोब वाहन चालकासोबत रुग्णालयात पोहोचले. पण तेथे पोहोचल्यावर मी पाहिले की राहुल, माझे जेठ किंवा जेठाणी यांच्यापैकी कोणीही अजून आले नव्हते. हे पाहून मला खूप वाईट वाटले की अशा कठीण प्रसंगातही हे लोक इतके व्यस्त कसे असू शकतात. तेथे गेल्यावर मला समजले की श्वेता दिदींना रुग्णालयात त्यांचे व्यवस्थापक घेऊन आले होते. मला वाटले होते की दिदींची तब्येत किरकोळ बिघडली असेल. पण जेव्हा मी डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की श्वेता मॅडमांना ही समस्या बऱ्याच काळापासून आहे. त्या अनेकदा आमच्या रुग्णालयात उपचारासाठी येऊन गेल्या आहेत. पण प्रत्येक वेळी उपचार अर्धवट सोडून निघून जातात. यावेळी त्यांना पक्षाघाताचा गंभीर झटका आला आहे आणि त्यांच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. हे सर्व ऐकून माझ्या मनात एक विचित्र वेदना निर्माण झाली. ती बिचारी किती यातना सहन करत होती आणि कोणालाच तिची काळजी नव्हती. याचा अर्थ असा होता की त्यांची तब्येत आधीपासूनच खराब होती आणि त्यांनी घरातील कोणालाही आपल्या प्रकृतीबद्दल सांगितले नव्हते. मी तत्काळ माझ्या पिशवीतून मोबाईल काढला आणि नवऱ्याला फोन करून म्हणाले की राहुल, श्वेता दिदींची तब्येत ठीक नाही. ही गोष्ट माहिती असूनही तुम्ही रुग्णालयात का आला नाही? त्याने उत्तर दिले की आम्हाला कार्यालयात खूप कामं आहेत. सायली, मी येईन रुग्णालयात. दिदींची तब्येत बिघडली आहे, त्यात एवढे मोठे काय झाले? मी रागाने म्हणाले की राहुल, तुम्हाला लाज वाटायला हवी. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांना पक्षाघाताचा जोरदार झटका आला आहे. त्यांची तब्येत खूप गंभीर आहे. त्यांच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. त्यांचे हातपाय व्यवस्थित काम करत नाहीत. मला इथे येऊन 2 तास झाले आहेत आणि कुटुंबातील एकही सदस्य इथे आलेला नाही. माझा नवरा म्हणाला की तू वेडी झाली आहेस का? तुला इतक्या लवकर रुग्णालयात जाण्याची काय गरज होती? मी तर आधीच व्यवस्थापकाला पाठवले आहे. मी म्हणाले की ठीक आहे, व्यवस्थापकाला पाठवले आहे, पण तुम्ही स्वतः त्यांना घेऊन का आला नाहीत? राहुलने रागाने फोन ठेवून दिला आणि त्यानंतर बराच वेळ माझा फोनही उचलला नाही. श्वेता दिदींचे उपचार रुग्णालयात सुरू होते. मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती वाटत होती. या सर्व लोकांचे श्वेता दिदींकडे असे दुर्लक्ष करणे मला अजिबात आवडत नव्हते. त्या इतक्या चांगल्या होत्या, सर्वांचा इतका विचार करत होत्या. मग हे लोक त्यांच्याशी इतके कठोरपणे का वागत होते? ही गोष्ट आजही माझ्या समजण्यापलीकडे होती. काही वेळानंतर श्वेता दिदींची प्रकृती थोडी सुधारली. तेव्हा डॉक्टरांनी मला त्यांना भेटण्यासाठी आत पाठवले. मी जशी खोलीत शिरले तसे पाहिले की त्या दरवाजाकडे एक टक पाहत होते. यावेळी त्यांची तब्येत फारच बिघडली होती. मी हळूहळू पावले टाकत त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. असे वाटत होते की त्या काहीतरी बोलू इच्छित होत्या, पण त्यांचे ओठ त्यांना साथ देत नव्हते. मी धैर्य करून विचारले की दीदी, तुमची तब्येत कशी आहे? त्यांनी हळूच पापण्या हलवल्या, पण काहीही बोलल्या नाही. मी बराच वेळ त्यांच्याजवळ रुग्णालयात बसून राहिले. रात्रीच्या वेळी माझा नवरा रुग्णालयात आला आणि डॉक्टरांशी बोलून म्हणाला की आम्हाला रुग्णाला घरी घेऊन जायचे आहे. डॉक्टर म्हणाले की पण तुम्ही त्यांना इतक्या लवकर इथून घेऊन जाऊ शकत नाही. त्यांची प्रकृती अजून स्थिर नाही. राहुल उद्धटपणे म्हणाला की बघा डॉक्टर साहेब, तुम्हाला फक्त पैशांशी मतलब असायला हवा. जो उपचार तुम्ही इथे करत आहात तोच उपचार घरी करा. आमच्याकडे इतका वेळ नाही की आम्ही वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या मारत राहू. डॉक्टरांनी रागाने राहुलकडे पाहिले आणि म्हणाले की ठीक आहे, मग एक काम करा,
आम्ही चांगली औषधं आणि इंजेक्शन देतो. तुम्ही त्यांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी परिचारिका ठेवा. सकाळपर्यंत तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकल्यावर मी लगेच राहुल जवळ गेले आणि म्हणाले की राहुल, हे काय करत आहात? दीदींची तब्येत इतकी खराब आहे आणि तुम्ही त्यांना घरी घेऊन जाण्याचा विचार करत आहात. राहुलने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला की तुला इथे यायला कोणी सांगितले होते? मी आणखी काही बोलणार इतक्यात त्याने हाताच्या इशाऱ्याने मला थांबवले आणि म्हणाला की उगाच वाद घालू नकोस. मी शांत झाले. दुसऱ्या दिवशी श्वेता दिदींना घरी आणण्यात आले. त्यांची बोलण्याची क्षमता थोडी सुधारली होती, पण शरीर पूर्णपणे अशक्त झाले होते आणि त्या सतत पलंगावरच पडून राहत होत्या. त्याच दिवशी मी माझे जेठ आणि जेठाणी यांना आपापसात भांडताना पाहिले. माझ्या जेठाणी रागाने ओरडून म्हणत होत्या की आता तुमची बहीण पूर्णपणे लाचार झाली आहे. मी तर म्हणते तिला वृद्ध आश्रमात पाठवा. माझे जेठ रागाने म्हणाले की तुला त्यांच्याशी नेमकी काय अडचण आहे? त्या भलेही आजारी आहेत, पण शांतपणे आपल्या खोलीत पडून आहेत. तुला कोणी काही म्हणत नाही ना? जेठाणी चिडून म्हणाल्या की तुमच्या बहिणीच्या अशा आजारामुळे माझ्या मैत्रीच्या वर्तुळात खूप वाईट परिणाम होईल. माझ्या मैत्रिणी दर 2-3 दिवसांनी इथे येत असतात. शिवाय तुमच्या बहिणीचे वय खूप झाले आहे. आता त्यांनी माहेरी पुरेसे राज्य केले. आता त्यांना इथून दूर करण्याची वेळ आली आहे. माझे जेठ त्यांच्या कोणत्याही बोलण्याला उत्तर न देता खोलीतून बाहेर पडले आणि कार्यालयात निघून गेले. मी दरवाजाजवळ उभी राहून हे सर्व ऐकत होते आणि विचार करत होते की ही दुनिया किती क्रूर आहे. काही लोकांचे या जगात खरोखर कोणीच नसते. आपले म्हणवणारे लोकही आपले राहत नाहीत. परिचारिका भलेही श्वेता दिदींची काळजी घेत होती, पण माहीत नाही का, माझ्या मनातही त्यांच्या सेवेसाठी ओढ निर्माण झाली होती. त्या या घरातील मोठ्या होत्या. जेव्हा माझा नवरा कार्यालयात जात असे तेव्हा मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची सर्व कामे करू लागली. एके दिवशी हे सर्व करताना माझ्या जेठानींनी मला पाहिलं आणि त्या म्हणाल्या की ऐक सैली, तुला हे सर्व करायचे असेल तर कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी त्यांचे कोणतेही काम करणार नाही. त्यांना वृद्ध आश्रमात सोडून द्या, म्हणजे त्यांची नीट काळजी घेतली जाईल. मी माझे सामान्य आयुष्य जगत राहीन. माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नकोस. नंतर असे होऊ नये की तू म्हणशील मी तर नंदेची सेवा करते. त्या पुढे म्हणाल्या की मी त्यांची कोणतीही सेवा करणार नाही. हे सर्व तू स्वतःच्या मनाने करत आहेस तर मग आनंदाने कर. एवढे बोलून त्यांनी आपली पर्स खांद्यावर अडकवली आणि घराबाहेर निघून गेले. मी मात्र तिथे शांतपणे उभी राहिली. या घरात जे काही घडत होते ते फक्त शांतपणे पाहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण मला कोणत्याही विषयात बोलण्याची मुभा नव्हती. श्वेता दिदी आता पूर्णपणे पलंगावरच पडून राहत होते. पूर्वी ज्या प्रकारे त्या कार्यालयात जात असत आणि स्वतःची सर्व कामे स्वतः करत असत, आता त्यांच्यासाठी काहीच उरले नव्हते. त्या आता फक्त असहाय्यपणे प्रत्येक कामासाठी दुसऱ्यांकडे पाहत राहत होत्या. संध्याकाळचा अंधार गडद होऊ लागला की मी श्वेता दिदींच्या खोलीत पोहोचत असे. त्या मला आवाज देण्याचा प्रयत्न करत असत, कारण त्यांनाही जाणवले होते की या घरात जर कोणाला त्यांची खरी काळजी असेल तर ती मीच आहे. सुरुवातीपासूनच त्यांना माझ्याबद्दल एक वेगळ्याच प्रकारची आपुलकी वाटत होती. मला पाहताच त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी दाटून येत असे. मी त्यांच्या जवळ जाऊन बसत असे आणि माझ्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत सारा दिवस श्वेता दिदींसोबतच घालवत असे. त्यांच्या खोलीत आता औषधांचा तीव्र वास भरून राहिला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पूर्वीपेक्षा अधिक गडद दिसू लागल्या होत्या. त्यात आता उदासीही मिसळली होती. जणू प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर त्यांच्या वेदना अधिक खोल होत चालल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात जी नेहमी समाधानाची आणि आनंदाची चमक असायची ती आता खोल दुःखात बदलली होती. माझ्या नणंद एक समजूतदार स्त्री होत्या, ज्यांनी कधीही कोणाशी वाईट वागणूक केली नव्हती. मी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने सूप बनवून नेत असे आणि स्वतःच त्यांना भरवत असे. माझ्या नवऱ्याने कितीही टाळाटाळ केली तरी तो काही वेळासाठी श्वेता दिदींच्या खोलीत जाऊन बसत असे, पण तो त्यांच्याशी कोणतंही बोलणं करत नसे. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत असे की तो जबरदस्तीने त्यांच्या खोलीत आला आहे.
जेव्हा राहुल श्वेता दिदींच्या खोलीत जात असे तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होत असे आणि श्वेता दिदी मात्र एकटक नजरेने त्याच्याकडे पाहत राहत. कदाचित त्यांना त्याच्याशी खूप काही बोलायचे असावे. त्यांच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या असाव्या. श्वेता दिदी आता आपल्या आजारामुळे खूप त्रस्त झाल्या होत्या. अंधाराला घाबरणाऱ्या असूनही त्या अंधारात तशाच पडून राहण्यास मजबूर होत्या जोपर्यंत कोणी जाऊन त्यांच्या खोलीतील दिवा लावत नव्हते. माझे जेठ तर जणू त्यांच्या खोलीत डोकावणेही टाळू लागले होते. मला जाणवत होते की या काळात श्वेता दिदींना नक्कीच हे जाणवत असेल की जर त्यांचा स्वतःचा संसार असता तर अशा कठीण वेळी तोच त्यांचा आधार झाला असता. त्यांच्या मुलांनी त्यांची काळजी घेतली असती. त्यांच्या नवऱ्याने त्यांना कधीही एकटे सोडले नसते. मला कधी कधी असे वाटायचे की त्यांच्या जगण्याचा आधारच त्यांचे दोन्ही भाऊ होते. त्या आपल्या दोन्ही भावांवर इतके प्रेम करत होत्या की त्यांच्या खोलीत प्रणव आणि राहुल यांचे अनेक फोटो लावलेले होते. त्या बहुतेक वेळा त्या फोटोंकडेच एकटक पाहत राहत. वेळ कधीच एकसारखा राहत नाही. कधी तो चांगला असतो तर कधी इतका वाईट होतो की ज्याच्यावर तो प्रसंग येतो त्यालाच स्वतःचे जगणे ओझे वाटू लागते. माझ्या नंदेने कधी मोठ्या बहिणीचा अधिकार गाजवला नव्हता, कारण माझ्या जेठाणी नेहमी म्हणत असत की ही तर परक्या घरची आहे, किती दिवस माहेरी राहणार. पण श्वेता दिदींनी कधीच कोणावर आपला हक्क गाजवला नव्हता. आता त्या कार्यालयाची कोणतेही काम करू शकत नव्हते आणि दोन्ही भाऊ आपापल्या कामात व्यस्त होते. मी मनापासून इच्छा करत होते की श्वेता दिदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, कारण मला त्यांच्याशी कोणतीही अडचण नव्हती. उलट या घरात त्या एकट्याच अशा होत्या ज्या वारंवार माझ्या गरजांबद्दल विचारत असत. नेहमी सांगत असत की स्वतःची काळजी घे. पण आता जेव्हापासून त्या आजारी पडल्या होत्या तेव्हापासून त्यांना विचारणारेही कोणी उरले नव्हते की त्यांची तब्येत कशी आहे. घरात जी परिचारिका होती ती माझ्या मते त्यांची व्यवस्थित काळजी घेत नव्हती. त्यामुळे मी तिला कामावरून काढून टाकले आणि माझ्या नवऱ्याला सांगितले की ती परिचारिका स्वतःहून काम सोडून गेली आहे. कारण मला माहीत होते की जर मी नवऱ्याला खरे सांगितले की मीच तिला कामावरून काढले आहे तर तो माझ्यावर रागवेल. माझा नवरा इच्छित होता की मीही माझ्या जेठाणीप्रमाणे स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहावे. पण माझे हृदय दगडाचे नव्हते. मी कोणालाही वेदनात पाहू शकत नव्हते. मी कोणाशी वाईट वागणूक होताना सहन करू शकत नव्हते. मी काळजीपूर्वक श्वेता दिदींसाठी नियमित आणि योग्य आहार बनवत असे. रात्री वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन पाहत असे की त्यांना काही त्रास तर होत नाही ना. स्वतःच्या हाताने त्यांना जेवण भरवत असे. माझ्या या सततच्या सेवेमुळे काही दिवसात श्वेता दिदींची तब्येत सुधारू लागली होती. डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांना औषधांसोबत चांगल्या देखभालीचीही गरज आहे. एके दिवशी मी मोठ्या धैर्याने नाश्त्याच्या वेळी माझ्या नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तो कार्यालयात जाण्याची तयारी करत होता आणि नाश्ता करत होता. मी त्याला म्हणाले की राहुल, दिदींना रुग्णालयातून घरी आणून पूर्ण 1 महिना झाला आहे. त्यांची औषधेही संपली आहेत. मला वाटते की तुम्ही त्यांना पुन्हा रुग्णालयात घेऊन जावे. त्यांच्या तब्येतीत आता बरीच सुधारणा होत आहे. माझे बोलणे ऐकून राहुलने मला जोरात दटावले की तू काय सतत दिदी दिदी करत बसतेस. ती माझी बहीण आहे. मी स्वतः बघून घेईन. मला काय करायचे आहे ते मला माहिती आहे. बहिणींकडे पहा, त्या आपल्या कामात व्यस्त राहतात. फक्त तूच आहेस जी दिवस रात्र माझ्या मागे लागून राहतेस. मला अशा गोष्टी सांगून त्रास देऊ नकोस. घरच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नकोस. ती आमची बहीण आहे. आम्ही ठरवू तिच्याबद्दल काय करायचे ते. राहुलचे बोलणे ऐकून मी गप्प बसले. तो गेल्यानंतर मी दिदींना नाश्ता देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि थोडा वेळ त्यांच्या जवळ बसले. दिदी नीट बोलूही शकत नव्हत्या. मी त्यांच्या शेजारी बसून म्हणाले की दिदी, मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. अखेर तुमचे दोन्ही भाऊ तुमच्याशी इतके दुरावलेले का आहेत? ते तुमची काळजी का घेत नाहीत? ते तुम्ही बऱ्या व्हाव्यात असेही का वाटू देत नाहीत? आणि उज्ज्वला वहिनी तर म्हणतात की तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून द्यावे. असे का? तुम्ही या घरातील मोठ्या आहात, त्यांची बहीण आहात. लहानपणापासून तरुण होईपर्यंत तुम्ही त्यांचे संगोपन केले. मग या लोकांमध्ये इतका दुरावा का आहे?
माझे बोलणे ऐकताच श्वेता दिदींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांच्या ओठातून हलकासा हुंदका बाहेर पडला. त्यांचा हात थरथर कापू लागला. असे वाटत होते की त्या आपला हात उचलण्याचा प्रयत्न करत आहे. मी लगेच त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले की देवाची इच्छा असेल तर तुम्ही लवकरच पूर्ण भर्या व्हाल. देव चांगल्या लोकांबरोबर कधीच वाईट करत नाही. माझ्या या शब्दांनी जणू त्यांना थोडे धैर्य मिळाले. श्वेता दिदींचा असा कोणताही मित्र किंवा नातेवाईक नव्हता जो घरी येऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असे. एके दिवशी मी विचार केला की हा परिवार अनेक वर्षांपासून इथे राहत आहे, म्हणजे आसपासच्या लोकांना नक्कीच माहिती असेल की श्वेता दिदींचा भूतकाळ कसा होता. मी ठरवले की आसपासच्या घरांमध्ये जाऊन सत्य जाणून घ्यावे. एके दिवशी मी आमच्या घराच्या अगदी शेजारच्या बंगल्यात गेले, जिथे एक छोटेसे कुटुंब राहत होते. मी जशी त्या घराची घंटी वाजवली तसंच नोकराने मला आत येण्याची परवानगी दिली. समोरच्या सोफ्यावर एक वृद्ध स्त्री बसल्या होत्या. त्यांनी पांढरी साडी नेसली होती आणि त्या घरातील जबाबदार व्यक्ती वाटत होत्या. मी आत शिरताच नमस्कार केला आणि पुढे गेले. मला पाहताच त्या अचानक उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की मी तुला ओळखले नाही. मी म्हणाले की काकू, मी शेजारच्या घरातून आले आहे, तुमच्या शेजारी जो बंगला आहे तिथून. त्यांनी म्हटले की अच्छा, म्हणजे तुम्ही वर्मा कुटुंबातून आहात. सांग बाळा, काय काम होते? आज शेजाऱ्यांकडे कसे काय येणे झाले? त्यांनी मला समोरच्या सोफ्यावर बसण्याचा इशारा केला आणि मी बसले. इथे येताना मला थोडं संकोच वाटत होतं, कारण माझ्या नवऱ्याने आसपास कुठेही जाण्याची परवानगी दिली नव्हती. पण माहीत नाही का, मला वाटत होते की शेजारीच सांगू शकतील की अखेर श्वेता दिदींबद्दल त्यांच्या दोन्ही भावांच्या मनात इतका दुरावा का आहे. मी समोर बसलेल्या वृद्ध स्त्रीला म्हणाले की काकू, मला माझ्या नणंद श्वेता यांच्याबद्दल काही विचारायचे आहे. त्यांनी म्हटले की हो हो, विचार ना, काय जाणून घ्यायचे आहे? तू राहुलची पत्नी आहेस ना? मी म्हणाले की हो, तुम्ही बरोबर ओळखले. माझ्या उत्तरावर त्या हलकेसे हसल्या आणि म्हणाल्या की खूप बरे वाटले तू आमच्या घरी आलीस. शेजारच्यांशी ओळख आणि संबंध ठेवायलाच हवे. मी म्हणाले की आता तर तुम्ही आमच्या कुटुंबाला चांगले ओळखत असाल. माझ्या बोलण्यावर त्या काही क्षण शांत राहिल्या. नंतर म्हणाल्या की जास्त जवळून तर ओळखत नाही, पण हो, श्वेता खूप चांगली मुलगी आहे. ती नेहमी सर्वांशी प्रेमाने बोलते. त्या घरातील मुलांना मात्र सुरुवातीपासूनच कोणाशी मिसळायला आवडत नाही. श्वेता एकटीच अशी आहे की भलेही ती शेजाऱ्यांच्या घरी जात नसे, पण कोणी छोटा मोठा भेटला की त्याची विचारपूस नक्की करत असे. ऐकले आहे की तिची तब्येत बराच काळ खराब आहे. आता तिची तब्येत कशी आहे? मी म्हणाले की त्यांच्या तब्येतीत आधीपेक्षा थोडी सुधारणा झाली आहे, पण मला देवावर पूर्ण विश्वास आहे की त्या पूर्णपणे बऱ्या होतील. त्या वृद्ध स्त्रीने हळूहळू मान हलवली. मी म्हणाले की काकू, मला माझ्या नंदेच्या आयुष्याबद्दल काही जाणून घ्यायचे आहे. त्यांनी लग्न का केले नाही? मी माझ्या नवऱ्याच्या तोंडून फक्त एवढेच ऐकले आहे की त्यांच्या दोन्ही भावांनी त्यांना लग्नासाठी खूप समजावले होते, पण त्यांनी कधी लग्नाचा निर्णय घेतला नाही. त्या वृद्ध स्त्रीचे नाव देवकी होते. त्यांनी सांगितले की हो बाळा, त्या दोन्ही भावांनी तिला लग्नासाठी खूप समजावले होते, पण तिने नेहमी असा विचार केला की जर तिचे लग्न झाले तर तिच्या भावांचे काय होईल. जेव्हा तुझे सासरे गेले तेव्हा ती शिक्षण घेत होती आणि तिचे दोन्ही भाऊ खूप लहान होते. तिने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या दोन्ही भावांच्या सुखासाठी अर्पण केले. ती इच्छित असती तर स्वतःचा संसार उभा करू शकली असती. तिने आपल्या वडिलांच्या छोट्याशा व्यवसायाला मोठे केले. तिचे वडील त्याच कंपनीत साधे कारकून म्हणून काम करत होते, पण जेव्हा ती मोठी झाली आणि तिच्या खांद्यावर दोन्ही भावांची व घराची जबाबदारी आली, तेव्हा तिने वडिलांच्या कार्यालयात नोकरी सुरू केली. आपल्या समजूतदारपणाने तिने कंपनीचे काम इतके वाढवले की कंपनीचा मालक तिच्यावर खूप खुश झाला. त्याने श्वेताला स्वतः व्यवसाय सांभाळण्याची परवानगी दिली आणि म्हटले की आता तूच माझा व्यवसाय सांभाळ, मला फक्त नफा हवा. श्वेता कंपनीच्या मालकाला सतत नफा मिळवून देत राहिली आणि नंतर देवाने तिला इतके यश दिले की तिने स्वतःचाही स्वतंत्र व्यवसाय उभा केला. मग काय, श्वेताने आपल्या मेहनतीच्या कमाईतून खूप काही कमावलं.
त्याच काळात तिच्यासाठी अनेक विवाह प्रस्ताव आले, पण तिने प्रत्येक प्रस्ताव फक्त आपल्या भावांसाठी नाकारला. तिला वाटत होते की आधी ती आपल्या भावांची स्वप्न पूर्ण करे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करे आणि त्यानंतरच स्वतःबद्दल काही विचार करे. पण भावांची काळजी घेत घेत तिचे वय इतके वाढले की नंतर तिच्यासाठी प्रस्ताव येणेच बंद झाले. एवढे बोलून त्या वृद्ध स्त्री शांत झाल्या. मला अजूनही त्यांना खूप काही विचारायचे होते. मग त्या पुढे म्हणाल्या की मुली माहेरी तेवढ्याच काळ राहतात जोपर्यंत त्या तरुण असतात. तरुण होताच त्यांचे लग्न करून द्यायला हवे. पण तुझ्या नंदेला तर इथल्या ऐशो आरामातून बाहेर पडायचेच नव्हते. ती इथून का जाईल? उज्ज्वलाने अनेकदा श्वेताशी भांडण केले आणि विचारले की ती लग्न का करत नाही. पण श्वेता नेहमी म्हणायची की आता माझे लग्नाचे वय निघून गेले आहे, मी आता लग्न करणार नाही. दोन्ही भाऊ आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत होते. ते तिला आपल्या आईसारखे मानत होते. पण ज्या दिवसापासून उज्ज्वलाने या घरात पाऊल ठेवले त्या दिवसापासून दोन्ही भाऊ तिच्या बोलण्यात येऊन श्वेतापासून दूर जाऊ लागले. हळूहळू त्यांच्या मनात बहिणीबद्दल कटुता निर्माण झाली आणि आजही ते दोघे असेच इच्छितात की श्वेता शांतपणे हे घर सोडून जावी किंवा तिचा मृत्यू व्हावा. कारण त्यांना वाटते की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी खूप मोठी मालमत्ता आणि मोठा व्यवसाय ठेवून दिला आहे. त्यांना अजूनही खरी गोष्ट माहीत नाही. त्यांना वाटते की श्वेता त्यांच्या मार्गातून दूर झाली तर तिची संपत्ती ते दोघे आपापसात वाटून घेतील. पण त्या नालायकांना हे माहिती नाही की आज जे काही आहे ते सर्व श्वेताच्या स्वतःच्या मेहनतीचे फळ आहे. ती इच्छित असते तर या दोन्ही भावांना एक फुटकी कवडीही दिली नसती. आता तुला सत्य समजले ना? तुमच्या घरात जी आजारी स्त्री पडली आहे ना, ती फक्त त्या दोन्ही भावांची बहीण नव्हती. ती त्यांची आई आणि वडील दोन्ही बनून जगली होती. आणि ते दोघे नालायक आपल्या बहिणीची किंमतच ओळखू शकले नाही. हे सर्व ऐकून मलाही खूप वाईट वाटले. ही गोष्ट खरोखरच मन हेलवून टाकणारी होती. श्वेता दिदींबद्दल माझ्या मनात खूप सहानुभूती निर्माण झाली होती. मी काकूंना म्हणाले की काकू, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला इतकी महत्त्वाची माहिती दिली. त्याने विचारले की पण बाळा, हे सर्व जाणून तू काय करणार आहेस? तुझा नवरा तुला थांबवणार नाही का? त्यांचे बोलणे ऐकून मी काही क्षण शांत झाले आणि नंतर म्हणाले की तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. माझा नवरा देखील श्वेता दिदींबद्दल दुरावलेलाच आहे. त्याला आपल्या बहिणीच्या वेदना दिसत नाही, तिचे एकटे पण जाणवत नाही. उलट तो मलाही त्यांच्याजवळ जाण्यापासून थांबवतो. पण मी मनाशी ठरवले आहे की मी श्वेता दिदींची साथ कधीच सोडणार नाही. त्यांच्या भावांना मी हे नक्की जाणवून देईन की त्यांनी आपल्या बहिणीला या आजारात एकटे सोडून खूप मोठी चूक केली आहे. त्यांची बहीण ही चांगुलपणा आणि त्यागाचे जिवंत उदाहरण आहे. त्या म्हणाल्या की नाही बाळा, त्या लोकांना कधीच आपल्या बहिणीच्या त्यागाची जाणीव झाली नाही. ते दोघे भाऊ दगडासारख्या हृदयाचे आहेत. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. मी त्या काकूंच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणाले की नाही, मी त्यांच्या दोघांच्या मनात आपल्या बहिणीसाठी प्रेम जागवूनच राहील. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर मी घरी परत आले. माझी जेठाणी अजूनही आपल्या खोलीतच होती आणि ज्या दिवसापासून श्वेता दिदी आजारी पडल्या होत्या त्या दिवसापासून ती वारंवार आपल्या नवऱ्याला सांगत होती की तुमच्या बहिणीला वृद्धाश्रमात सोडून द्या, इथे तिचे काही काम नाही. पण माझे जेठ नेहमी म्हणायचे की जर ती तिथे जाऊन मेली तर आपली प्रतिष्ठा पूर्णपणे खराब होईल. तिला शहरातील खूप लोक ओळखतात. मी मनाशी ठरवले होते की या लोकांच्या मनात आपल्या बहिणीसाठी प्रेम निर्माण करूनच राहायचे आणि काहीही झाले तरी श्वेता दिदींना पूर्णपणे बरे करायचे. मी रोज त्यांच्या खोलीत जात असे, त्यांच्यासोबत वेळ घालवत असे, त्यांच्यासाठी जेवण बनवत असे, स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे आणि ओल्या टॉवेलने त्यांचे संपूर्ण शरीर स्वच्छ करत असे. जितकी स्वच्छता आवश्यक होती त्यापेक्षाही जास्त काळजी मी घेत होते. त्या हळूहळू इशाऱ्यांमधून माझ्याशी बोलू लागल्या होत्या. आता मला त्यांच्या प्रत्येक इशाऱ्याचा अर्थ समजू लागला होता. मी लक्षात घेतले होते की वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी त्यांची तब्येत सुधारत होती. त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यातील जुनी चमकही परत येऊ लागली होती. त्या आता माझ्याशी थोडेफार बोलू लागल्या होत्या आणि बोलताना वारंवार आपल्या भावांबद्दल विचारत असत की ते दोघं त्यांना भेटायला का येत नाहीत. एके दिवशी मी श्वेता दिदींना म्हणाले
की ते दोघे तुमच्या जागी व्यवसाय सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. मीच त्यांना सांगितले आहे की त्यांनी तुमच्या खोलीत वारंवार येऊ नये. मला वाटते की मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे बरे करावे. आणि मग जेव्हा तुम्ही अचानक त्यांच्या समोर जाल तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसेल. ते तुम्हाला पाहून किती आनंदी होती. माझे बोलणे ऐकून श्वेता दिदींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याने इशाऱ्याने जणू सांगितले की तू खोटे बोलत आहेस. मला माहिती होते की मी खोटे बोलत होते, पण मी त्यांच्या मनात त्यांच्या भावांबद्दल द्वेष निर्माण करू इच्छित नव्हते. मला असे वाटत होते की त्यांना हे जाणवावे की त्यांचे भाऊ त्यांची काळजी करतात आणि त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे असे मनापासून वाटते. श्वेता दिदींना पक्षाघात होऊन 3 महिने झाले होते आणि या 3 महिन्यात त्या सतत पलंगावरच पडून होत्या. या काळात त्यांच्या दोन्ही भावांपैकी एकही जण त्यांच्या खोलीत त्यांना भेटायला आला नव्हता. त्यामुळे माझ्या बोलण्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यांचे मन आणखी दुखावले गेले. दिवस पुढे जात होते. मी राहुलशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होते की त्याने आपल्या बहिणीची काळजी घ्यावी, पण तो प्रत्येक वेळी मला दटावून गप्प बसवत असे. एके दिवशी मी ठरवले की आता राहुलशी स्पष्टपणे आणि शेवटचा निर्णय घेऊन बोलायचे. मला त्याला संपूर्ण सत्य सांगायचे होते, कारण ते दोघे भाऊ अजूनही या गैरसमजात जगत होते की ही सर्व मालमत्ता त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी सोडून ठेवली आहे. माझ्या जेठानीने त्यांच्या मनात जे विष भरले होते तितक्या सहज बाहेर पडणार नव्हते. मला सर्वप्रथम माझ्या नवऱ्याला सत्य समजावून सांगायचे होते. मी मनाशी ठरवले होते की त्या संध्याकाळी तो कार्यालयातून घरी आल्यानंतर मी त्याच्याशी नक्की बोले, आणि जर त्याला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तर तो स्वतः कार्यालयात जाऊन सर्व माहिती काढू शकतो. पण त्याच संध्याकाळी एक अशी घटना घडली जिने आमच्या सर्वांच्या हृदयाला हादरवून टाकले. जशी मी संध्याकाळी 5 वाजता श्वेता दिदींना औषधं देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले, तसे पाहिले की त्या खोलीत नव्हते. हे पाहून मी स्तब्ध झाले. माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. श्वेता दिदी अखेर कुठे गेल्या होत्या? त्या तर नीट चालूही शकत नव्हते. मग त्या अचानक कुठे जाऊ शकतात? मी त्यांना संपूर्ण खोलीत शोधले. नोकरांना सांगितले की श्वेता दिदींना शोधा. कदाचित त्या घरातील दुसऱ्या एखाद्या खोलीत गेल्या असतील असे मला वाटले, पण तसे काहीच नव्हते. श्वेता दिदी संपूर्ण घरात कुठेही दिसत नव्हत्या. त्यावेळी घरात मी एकटीच होते. माझी जेठाणी माहेरी गेली होती आणि दोन्ही भाऊ कार्यालयात होते. घरात माझ्याशिवाय फक्त नोकर होते, जे श्वेता दिदींना शोधण्यात मला मदत करत होते. माझ्या अंगातून घाम फुटू लागला होता, पण श्वेता दिदी मला कुठेच सापडत नव्हत्या. त्यांच्या खोलीत त्यांचा मोबाईलही पडलेला होता. मी वेड्यासारखी त्यांना सगळीकडे शोधत होते, पण त्यांच्या मोबाईलमधूनही काहीच माहिती मिळत नव्हती. पण जशी माझी नजर बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर गेली, ज्यामध्ये राहुल आणि माझ्या जेठांचा फोटो होता, त्याच फोटो फ्रेमखाली एक पांढरा कागद ठेवलेला होता, जो पंख्याच्या वाऱ्याने हलत होता. मी जशी फोटो फ्रेम बाजूला करून तो कागद हातात घेतला आणि उघडून पाहिला, तसे त्यावर लिहिलेले शब्द वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात लिहिले होते की मी कायमची निघून जात आहे वृद्धाश्रमात, कारण उज्ज्वलाची हीच इच्छा आहे आणि कदाचित माझ्या दोन्ही भावांचीही हीच इच्छा असेल. मी तुमचे आयुष्य खराब करू इच्छित नाही. मला माहीत नाही ही चिठ्ठी सर्वप्रथम कोणाच्या हातात पडेल, पण मला एवढे नक्की माहीत आहे की माझ्या निघून जाण्याने माझ्या दोन्ही भावांना समाधान मिळेल. मी माझ्या कपाटात काही कागदपत्रे ठेवली आहेत. तिथे निळ्या रंगाची एक फाईल आहे, त्यामध्ये मृत्यूपत्र आहे. मी माझी संपूर्ण मालमत्ता माझ्या दोन्ही भावांच्या नावावर केली आहे. मला त्यात काहीही नको. देवाने मला सर्व काही दिले होते, पण माझी माणसे मात्र माझी राहिली नाहीत. मला अशी संपत्ती नको आहे जी मला माझ्याच माणसांपासून दूर करते. मी माझ्या दोन्ही भावांवर खूप प्रेम करते. मी कधीच त्यांचे वाईट इच्छिले नाही. मी त्यांना आयुष्यातील प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न केला. कदाचित मी हे विसरले की त्यांना हेही शिकवायला हवे होते की त्यांची एक मोठी बहीण आहे जी त्यांच्यासाठी आई समान आहे. मी त्यांच्या सुखासाठी काहीही करू शकते. मी भलेही या बंद खोलीत आजारी आणि असाही अवस्थेत पडून होते,
तरी मला घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हेतू समजत होता. या घरात जर कोणी माझी साथ दिली, माझी काळजी घेतली तर ती सायली आहे. मी सायलीचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तिच्याशी माझे फार जवळचे नाते नव्हते, तरी तिने मला खूप आधार दिला. मला पुन्हा उभे करण्यामागे तिचाच मोठा वाटा आहे. मी वृद्ध आश्रमात निघून गेले आहे आणि माझे सर्व काही माझ्या दोन्ही भावांमध्ये समान वाटून दिले आहे. ते दोघे आनंदात राहो आणि आपले आयुष्य पुढे नेत राहो. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. ही चिठ्ठी वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी ती हातात धरून जमिनीवर बसले आणि रडू लागले. स्वतःशीच म्हणू लागले की दीदी, तुम्ही का निघून गेलात? एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मी बराच वेळ त्या खोलीतच बसून राहिली. रात्री जेव्हा माझे जेठ आणि नवरा घरी आले तेव्हा मी त्यांना सांगितले की श्वेता दीदी स्वतःहून वृद्ध आश्रमात राहायला गेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या दोन्ही भावांसाठी एक भेटही मागे ठेवली आहे. त्यांच्या कपाटात काही कागदपत्रे आहेत आणि त्यांनी आपली संपूर्ण मालमत्ता तुम्हा दोघा भावांमध्ये वाटून दिली आहे. ही गोष्ट ऐकताच दोन्ही भाऊ खूप आनंदी झाले. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले की हे तर खूप चांगले झाले. ती स्वतःहून घर सोडून गेली. आता कोणीही आम्हाला दोष देणार नाही की आम्ही तिला घराबाहेर काढली. ती स्वतःच्या इच्छेने गेली आणि शेवटी आम्ही किती दिवस तिची सेवा करत बसलो असतो. आमच्या या आयुष्यात खूप कामे आहेत. आम्ही एखाद्या आजारी स्त्रीची साथ किती दिवस देणार? माझे जेठ तर लगेच आनंदाने त्यांच्या खोलीत गेले आणि कपाटातून ती कागदपत्रे घेऊन आले ज्यामध्ये मृत्यूपत्र ठेवले होते. त्यांना पाहून मला भावंडांच्या नात्याची लाज वाटत होती. त्यांच्यासाठी स्वतःची बहीणही परकी झाली होती. जसेच माझ्या जेठांनी कागदपत्रे उघडून मृत्यूपत्र वाचले तसे त्यांचे भान हरपले. त्यांनी राहुललाही मोठ्याने ते मृत्यूपत्र वाचून दाखवले. त्यानंतर त्यांच्या समोर हे सत्य आले की ही सर्व मालमत्ता त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी ठेवलेली नव्हती. हे सत्य त्यांच्यासाठी धक्कादायक आणि वेदनादायक होते. पण मी तिथे उपस्थित होते. मला संपूर्ण सत्य माहीत होते. मी त्या दोघा भावांना म्हणाले की ही संपत्ती तुमची नाही. हे सर्व श्वेता दिदींच्या स्वतःच्या कष्टाचे फळ आहे. प्रत्येक माणूस आपल्या वाईट काळात ओळखतो की आपला कोण आणि परका कोण. तुमच्या दोघांसाठी त्यांनी काय काय केले नाही. स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावले आणि तुम्ही काय केले? आपल्या बहिणीच्या आजारपणात कधी तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या खोलीतही गेला नाही, कारण तुम्हाला इतकीही फुरसत नव्हती. तुम्हाला तर मनोमन हेच वाटत होते की श्वेता दिदी तुमच्या आयुष्यातून कायमच्या दूर व्हाव्यात. खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे. तुम्हाला तुमची संपत्ती मिळाली, पण ही संपत्ती खानदानी नाही तर तुमच्या बहिणीच्या त्यागाची खूण आहे. तिच्या रक्त आणि घामाच्या कष्टाची कमाई आहे. माझे जेठ म्हणाले की मग त्यात एवढे मोठे काय आहे? श्वेता फक्त कार्यालयात जात होती. सगळे काम तर आम्ही दोघे भाऊच करत होतो ना. राहुलही म्हणाला की हो सायली, भाऊ बरोबर बोलत आहे. मी म्हणाले की नाही, त्यांनी आयुष्यभर खूप मेहनत केली म्हणून तुम्हाला हा तयार व्यवसाय मिळाला. जर तुम्ही झाडाची फळे खाल्ली असतील तर त्या झाडाचे बीज रोवणारी तुमची स्वतःची बहीण होती. बी पेरल्याशिवाय झाड उगवत नाही. तुम्ही फक्त त्या झाडाची फळे खाल्ली, पण त्यासाठी कोणतीही मेहनत केली नाही. माझे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ शांत झाले. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. त्यानंतर मी श्वेता दिदींनी स्वतःच्या हाताने लिहिलेली ती चिठ्ठी त्यांना दिली. ती वाचल्यानंतर त्यांची मान आणखी खाली झुकली. मी त्यांना त्यांच्या अवस्थेत सोडून माझ्या खोलीत आले आणि मोठ्याने रडू लागले. थोड्याच वेळात एक नोकराणी, जिचे नाव पारुल होते, ती पाण्याचा ग्लास घेऊन माझ्या खोलीत आली आणि माझ्याकडे देत म्हणाली की वहिनी, आज तुम्ही दोन्ही भावांना खूप चांगले सुनावले. त्यांनी कधीच आपल्या बहिणीची कदर केली नाही. घरातील सर्व नोकरांना खूप चांगले वाटले होते जेव्हा तुम्ही श्वेता दिदींची काळजी घेत होता. आम्ही नेहमी म्हणायचो की या संपूर्ण घरात फक्त तुम्हीच मऊ मनाची व्यक्ती आहात. बाकी सगळ्यांची मने दगडासारखी झाली आहे. मी म्हणाले की मला एक गोष्ट सांग. श्वेता दिदींनी हे मृत्यूपत्र नुकतेच तयार केले होते तर त्या वकिलांकडे गेल्या होत्या की वकील घरी आला होता? माझे बोलणे ऐकून पारुल घाबरली आणि म्हणाली की वहिनी, मीच ती व्यक्ती होते जी घरातील प्रत्येक गोष्ट दिदींना सांगत असे.
त्यांनी मला सांगितले होते की वकील साहेबांना घरी बोलावून आण. एक दिवस तुम्ही घरात नव्हत्या तेव्हा वकील साहेब आले होते आणि श्वेता दिदींनी स्वतः मृत्यूपत्र तयार करून घेतले होते. हे ऐकताच मी पारुलवर रागाने ओरडले आणि म्हणाले की तुम्हाला हे सर्व का सांगितले नाहीस? तुला नक्कीच माहीत असेल की श्वेता दिदी कुठे आहे. आता लगेच सांग, नाहीतर मी तुला नोकरीतून काढून टाक. पारुल रडू लागली आणि हात जोडून म्हणाली की नाही वहिनी, मला खरंच माहिती नाही त्या कुठे गेल्या आहेत. उलट मला हेही माहीत नव्हते की मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर त्या घर सोडून जाणार आहेत. मी म्हणाले की तू खोटे बोलत आहेस, खरं खरं सांग, नाहीतर तुझी काही खैर नाही. पारुल रडत म्हणाली की वहिनी, जे काही सत्य होते ते मी तुम्हाला सांगितले. मला खरोखर माहिती नाही त्या कुठे गेल्या आहेत. तेव्हा मला आठवले की त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते की त्या एका वृद्ध आश्रमात गेल्या आहेत. मी लगेच त्यांच्या व्यवस्थापकाला फोन केला आणि सांगितले की श्वेता दिदी ज्या ज्या वृद्ध आश्रमांना मदत करतात त्या सर्व ठिकाणांचे पत्ते मला दे, कारण मला खात्री होती की त्या नक्कीच अशाच एखाद्या ठिकाणी गेल्या असतील जिथे त्यांचे दान पोचत असत. व्यवस्थापकाने मला 4 ठिकाणांचे पत्ते दिले. मी एकामागून एक वृद्ध आश्रम शोधत गेले आणि शेवटी दुसऱ्या वृद्ध आश्रमात पोचल्यावर मला समजले की श्वेता दिदी तिथेच आहे. जेव्हा मी त्यांना तिथे पाहिले तेव्हा माझे भान हरपले. त्या स्वतःच्या पायांवर उभ्या होत्या आणि पूर्णपणे निरोगी दिसत होत्या. मला खूप आनंद झाला की देवाने त्यांना पुन्हा बरे केले होते. त्यांना पाहताच मी धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना घट्ट मिठी मारत म्हणाले की दीदी, तुम्ही घर सोडून इथे का आला? मी सगळं ठीक करून टाकलं असतं ना. त्या हलके हसल्या, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या की तू आधीच माझ्यासाठी खूप काही केले आहेस सायली. आता मला वाटते की तू राहुल सोबत तुझे आयुष्य पुढे जगावे. तुझे माझ्यावर खूप लक्ष होते. तुझ्या सेवेमुळे मी खूप आधीच बरी झाले होते. पण जोपर्यंत मृत्यूपत्र तयार होत नव्हते तोपर्यंत मी माझे सत्य तुमच्या समोर आणू शकत नव्हते आणि तोपर्यंत मी तिथून जाऊही शकत नव्हते. सायली, मी आता पुन्हा कधीही त्या घरात परत जाणार नाही. माझ्या दोन्ही भावांसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य अर्पण केले. आता मला या वृद्ध लोकांसोबत उरलेले आयुष्य घालवायचे आहे आणि मला असा एक वृद्ध आश्रम उभारायचा आहे जिथे फक्त वृद्ध आईवडीलच नाही तर अशा बहिणी आणि भावांनाही आसरा मिळेल ज्यांना स्वतःच्या भावंडांकडून अपमान सहन करावा लागला आहे. मला अशा लोकांना आधार द्यायचा आहे ज्यांना आत्ता आपल्या नात्यांकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. तू मला पुन्हा भेटायला येऊ नकोस आणि माझ्या भावांना सांग मी त्यांना माफ केले आहे. जर त्यांना कधी माझ्या माफीची गरज वाटली तर त्यांना सांग की मी त्यांना बहीण म्हणून नाही तर आई म्हणून माफ केले आहे. यानंतर श्वेता दिदींनी मला आणखी काही बोलू दिले नाही आणि मला तिथून परत जाण्यास सांगितले. मी परत घरी आले आणि त्या घरात एक विचित्र शांतता पसरली. माझी जेठाणी नेहमीप्रमाणे आपल्या आयुष्यात व्यस्त राहिली. माझा नवरा आणि जेठही नेहमीप्रमाणे आपल्या व्यवसायात मग्न राहिले. काळानुसार त्यांना आपल्या बहिणीच्या निघून जाण्याची थोडीशी खंत वाटू लागली होती, पण त्याच वेळी संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर झाल्याचा आनंदही त्यांच्या मनात होता. हळूहळू वेळ पुढे सरकत राहिला. मी पुन्हा कधीही श्वेता दिदींना भेटायला गेले नाही, पण माझ्या डोळ्यांसमोर आयुष्याने मला एक गोष्ट नक्की शिकवली होती की आपल्या माणसांची कदर न करणाऱ्या लोकांना देव या जन्मातच त्यांच्या कर्मांचे फळ देतो. माझ्या नवऱ्याचा एक दिवस इतका भीषण अपघात झाला की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की तो आता कधीही बाप बनू शकणार नाही. आणि माझी जेठाणी, जिच्या लोभाला कोणतीही सीमा नव्हती, तिच्या नवऱ्याच्या नावावर इतकी संपत्ती असूनही तिला आता आपल्या नवऱ्याचा सहवास नकोसा वाटू लागला होता. शेवटी तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि एका अधिक श्रीमंत माणसाशी लग्न केले. मी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते, पण कोणालाही काही सांगू शकत नव्हते, कारण मला प्रत्येकाच्या मनाची अवस्था चांगली समजत होती. माझे जेठ आता वाईट मार्गाला लागले होते. पत्नी गेल्यानंतर ते सतत नशेत बुडून राहू लागले आणि माझा नवरा, त्याच्याकडे अफाट संपत्ती असूनही देवाने दिलेल्या खऱ्या सुखापासून तो वंचित राहिला होता.
दिवस पुढे जात होते आणि त्याच्या मनात अपत्याची ओढ वाढत चालली होती. तो प्रत्येक वेळी मला म्हणायचा की मला आपले कुटुंब हवे आहे, मला मूल हवे आहे. पण मी तरी काय करू शकत होते? तो बाप बनू शकत नव्हता. एक दिवस मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे म्हणाले की देवाने तुमच्यासोबत योग्यच केले आहे. तुम्हाला नात्यांची किंमत कधीच समजली नाही. ज्या माणसाने स्वतःच्या बहिणीची कदर केली नाही, जिने आई बनून तुम्हाला वाढवले, तो आपल्या मुलांची काय कदर करणार होता? कदाचित देवाला हेच मान्य नव्हते की तुम्ही जसे आपल्या बहिणीसोबत वागलात तसेच तुमची मुले पुढे तुमच्यासोबत वागावीत. म्हणूनच त्याने तुमच्याकडून बाप होण्याचं सुख हिरावून घेतलं. माझे बोलणे ऐकून माझा तो नवरा, जो पूर्वी माझ्या तोंडून आपल्या बहिणीबद्दल सहानुभूतीचे शब्द ऐकताच संतापून जायचा, आज पूर्णपणे शांत झाला होता. दिवस पुढे जात असताना त्याच्या मनात आपल्या दिदींबद्दल अपराधीपणा आणि लाज अधिक वाढत चालली होती. एके दिवशी त्याने मला विचारले की तुला हे सर्व आधीपासून माहीत होते का? मी म्हणाले की हो, मला सर्व काही आधीपासून माहीत होते, पण मी तुम्हाला काही सांगितले नाही. कारण दिदीने मला एक गोष्ट सांगितली होती की देव चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगले करतो आणि वाईट लोकांना त्यांच्या कर्मांचे फळं याच जगात भोगावे लागतात. आज तुम्ही तुमच्या कर्मांचे फळं भोगत आहात. हे ऐकताच माझा नवरा माझ्या पायांवर कोसळला आणि रडू लागला. तो म्हणाला की सायली, तू अगदी बरोबर बोलत आहेस. वेळेवर मला तुझे शब्द कधीच समजले नाहीत. संपत्तीच्या मोहाने माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. मला कधीच जाणवले नाही की पैशांपेक्षा आपली माणसे अधिक मौल्यवान असतात. तुला माहीत आहे का दीदी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचे आहे. मी म्हणाले की तुम्ही हे का समजून घेत नाही की तुमच्या दीदींसाठी तुम्ही त्या वेळीच मेलात, जेव्हा त्यांच्या आजारपणात तुम्ही एकदाही मागे वळून त्यांच्याकडे पाहिले नाही. तो माझ्या पायांना अधिक घट्ट पकडून रडू लागला आणि म्हणाला की असं म्हणू नकोस. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला माफ कर. मला दीदींसमोर जाऊन त्यांची माफी मागायची आहे. माझा नवरा आता रोज माझ्यासमोर रडत होता, विनवण्या करत होता आणि श्वेता दीदींना भेटण्याची आर्त इच्छा व्यक्त करत होता. मला माहीत होते की श्वेता दीदी जिथे आहेत तिथे त्या खरोखर आनंदात आहेत, कारण त्या घरात त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची कधीच कदर झाली नव्हती. पण माझ्या नवऱ्याचे अश्रू, त्याची असहाय्यता आणि त्याच्या मनातील पश्चाताप पाहून मीही खूप हळवी झाली आणि शेवटी मी त्याला श्वेता दीदींना भेटण्यासाठी घेऊन गेले. तिथे पोहोचताच तो श्वेता दीदींच्या गळ्यात पडला आणि लहान मुलांसारखा रडू लागला. त्याने त्यांच्याकडे माफी मागितली, पण श्वेता दीदींनी त्याला आधीच माफ केले होते. तरीही त्यांनी पुन्हा त्या घरात परत येण्यास स्पष्ट नकार दिला आणि म्हणाल्या की मी आता कधीही त्या घरात परत जाणार नाही. ते घर आता माझे राहिलेले नाही, ते घर तुमचे आहे. जेव्हा मी माझे सर्व काही तुमच्यासाठी दिले, तेव्हाच मी ते घरही तुमच्याकडे सोपवले. मला आता काहीही नको. मला फक्त माझ्या भावांचा आनंद हवा आहे. त्या दिवशी श्वेता दीदी आमच्यासोबत परत आल्या नाहीत, पण माझ्या नवऱ्याचा अहंकार, संपत्तीचा गर्व आणि आपल्या बहिणीबद्दलच्या मनातील द्वेष मात्र कायमचा संपला होता. तो आपल्या बहिणीला पुन्हा घरी आणू शकला नाही, पण आजही तो स्वतः वृद्धाश्रमात जाऊन आपल्या बहिणीला भेटतो. हाच बदल माझ्या जेठमध्येही झाला. वेळेनुसार त्यांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनीही दीदींकडे माफी मागितली. आजही ते दोघे भाऊ आपल्या बहिणीची माफी मागत आहेत. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? श्वेता दीदींनी आपल्या भावांसाठी जे बलिदान दिले, त्यानंतर त्यांनी पुन्हा त्या घरात परत यायला हवे होते का नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते मोठी चूक कोणाची होती? दौलतीच्या मोहात अंध झालेले भाऊ की आपल्या नात्यांपेक्षा संपत्तीला जास्त महत्त्व देणारी माणसं? जर कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.